एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर हॉटेलमध्ये गेल्यावर आपण नेहमीच ऑर्डर करतो ती म्हणजे आलू मटार. पण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात हॉटेल स्टाईल चमचमीत आलू मटार आज आपण बनवूयात. तर त्यासाठी इथे मी वाटाणा असा सोलून घेते. तर आता पुढे आपण वाटणाची तयारी करूया. तर इथे काही लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 2 मध्यम साईजचे कांदे, 2 टोमॅटो आणि 1 वाटी मटार घ्यायचेत म्हणजे वाटाणा घ्यायचा आहे आणि 2 बटाटे सालं काढून फोडी करून ते पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे काळ्या पडणार नाहीत. तर आता इथे कांदा आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे. तर ओबडधोबडच कापायचा आहे कारण हा आपल्याला वाटूनच घ्यायचा आहे. तर आपण कांदा टोमॅटोचं वाटण करणार आहोत. तर जास्त खटाटोप न करता एकदम सोप्या पद्धतीने इथे आपण वाटण तयार करणार आहे. तर आता इथे कांदा कापून घेतलाय. तर आता टोमॅटो सुद्धा असाच कापून घ्यायचा आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं याचं वाटण करायचं आहे. तर पाणी न घालता एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. आता बटाट्याच्या फोडी आपल्याला पाण्यातून काढून घ्यायच्या आणि एका नॅपकिनवर काढायच्यात आणि पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे पूर्ण. कारण काय करायचं आपल्याला बटाटा हा तळून घ्यायचा आहे. बटाटा तळल्यामुळे जी चव येणार आहे ना ती भन्नाट आहे. तर आता इथे वाटाणा सुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये तेल घालायचे. तर तेल थोडं जास्त घालायचंय कारण आपल्याला बटाट्याच्या फोडी तळून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळं. तर आता इथे बटाटा चांगला तळून घेऊ. जास्त पण नाही तळायचा, रंग बदलला की लगेच काढून घ्यायचा आहे. तर आता इथे रंग बदललाय म्हणजे थोडासा बटाटा शिजलाय. तर आता आपण इथे बटाटा काढून घेऊया. तर आता इथे जास्तीचं तेल काढून घ्यायचंय आणि आपल्याला जेवढं भाजीला तेल वापरायचं तेवढंच ठेवायचंय. तर आता तेलामध्ये 1 चमचा जिरं घालायचे, पाव चमचा हिंग घालायचे आणि वाटण घालायचे. तर आता वाटण इथे आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. तर कच्चेपणा जावस तोपर्यंत इथे वाटण चांगलं परतून घ्यायचंय म्हणजे तेल सुटेपर्यंत परतवायचंय आणि गॅस असा मध्यमच ठेवायचा आहे आणि सतत हे वाटण आपल्याला इथे हलवत राहायचंय म्हणजे छान असं वाटण इथं परतलं जाईल. तर आता यामध्ये 1 चमचा बेसन घालायचंय. अगदी 1च चमचा इथे बेसन घालायचंय आणि बेसन सुद्धा खमंग असं भाजून घ्यायचंय. तर इथे 2-3 फोडी बटाट्याच्या आपल्याला कुस्करून घ्यायच्यात म्हणजे रश्याला छान असा दाटसरपणा येतो. तर इथे आता मसाला पण चांगला परतलाय. तर यामध्ये आता आपले कोरडे मसाले घालूया. त्यामध्ये हळद, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि किचन किंग मसाला किंवा घरगुती एखादा मसाला असला तो घातला तरी पण चालेल. तर आता हे मसाले सुद्धा छान असे खमंग परतून घ्यायचे. तर इथे आता मसाला पण परतला गेलाय. तर आता यामध्ये बटाट्याच्या फोडी कुस्करून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्यात आणि त्या सुद्धा छान अशा खमंग परतून घ्यायच्यात एकजीव होईपर्यंत. आता यामध्ये धुवून ठेवलेला वाटाणा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे गरम पाणी घालायचंय. तर इथे एक चूक अजिबात करू नका ती म्हणजे थंड पाणी अजिबात वापरू नका. कारण काय होतं थंड पाण्याने भाजीची चव आणि रंग दोन्हीही बिघडतं म्हणून आपल्याला इथे गरम पाणीच घालायचंय. तर आता इथे एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की यामध्ये तळून ठेवले होते ते बटाटे घालून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचंय आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची, मिक्स करायचंय. आता 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय.
जर तुम्हाला ही भाजी टिफिनसाठी करायची असेल तर पाणी थोडं कमीच घालायचं. तर आता इथे छान असं उकळी आली आहे, तर रंग पण बघा किती छान आलाय. आता 1 चमचा इथे कसुरी मेथी घालायची आहे आणि 2 चमचे साय अशी फेटून घेतली होती ती घालते. स्वाद खूप छान येतो. आणि हे मिक्स करायचं आहे. अगदी 1 मिनिट फक्त आता उकळी घ्यायची आहे. जर तुम्हाला ही भातासोबत खायची असेल तर असा दाटसर रस्सा तर हवाच. तर आता इथे गॅस बंद करूया. तयार झाली आपली रसरशीत आलू मटारची रसरशीत भाजी. तर ही रेसिपी खरंच नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते पण सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.